खूप दिवसापासून हा प्रकार होत होता. आता तुमचं काय झालं नेमकं? पाणीमध्ये वरती खाली सगळं कमरामध्ये कमरापासून खाली सगळं दोन ठिकाणी वरती खाली सरकल्यानंतर त्या ठिकाणी गादी असते ती हळूहळू घसली जाते आणि नदी बाहेर येते. म्हणजे ब्लड सर्क्युलेशन ब्रेनसाठी पाच शोल्डर हाताला होतं. तसंच कमरापासून एका पायाला रक्त पडतं. म्हणून मानेपासून हात दुखणं, जड पडणं, रग लागणं, कळ लागणं, मुंगी येणं असा प्रकार होतो. तसंच कमरापासून पायाला रक्तपुरवठा न झाल्या कमरापासून पाय दुखणं, जड पडणं, मुंगी येणं, कळ लागणं असा प्रकार. तर मानेसाठी सर्वायकल स्पॉन्डिलायसिस, तर कमरेसाठी सायटिका प्रॉब्लेम. पण हा त्रास तुमच्याकडनं परत परत व्हायचं. त्याचं कारण काहीतरी चुका व्हायचं. आता त्याला काही नियम आणि आले पडते. म्हणजे उशा दोन घेणं, मान दोन ते वजन घेणं हे बंद ठेवायचं. त्या कुशीवर झोपणं, थंड तो हात खाली बंद ठेवायचं. दुसरं कमराला धक्का बसला असं हे करायचं. 15 ते 20 किलोची पुढे वॉकिंग होतं नसतं. आंबट वाटतं, गॅस होईल, ऍसिड होईल, पित्त होईल, या गोष्टी खायच्या. या गोष्टी तुम्ही आयुष्यभर पाळल्यात मरेपर्यंत त्रास नाही. पण ही याच्यातलं काही चुका केलं करत बसते हा त्रास मला परत होणार. याच गोष्टी तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवल्या. हा कोणत्या प्रकारचा त्रास होतो. पण याला काही किती मरेपर्यंत जरी गोळ्या औषध खात बसले तर उपयोग नाही. डॉक्टर काय करतात त्याच्यावरती पेन किलर देतात, कॅल्शियम देतात, मल्टीव्हिटॅमिन. जोपर्यंत खाल्लं तोपर्यंत बरं वाटतं. काही दिवसांनी परत त्रास होतो. असं आता हे जे सगळं मी रेकॉर्डिंग करून दिलंय माझ्या युट्यूब चॅनल बघायचं त्याच्यावर टाकलं तर चालेल ना? त्याच्यामध्ये बघा काय सांगितलं हे सगळं मी नियम फक्त रेकॉर्डिंग करून बघून घ्यायचं. Fine.